विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे सचिन आणि बेसिक मॅथ्स मराठी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत गणित इयत्ता 6वी दुसरा धडा कोन आणि त्याचा सराव संच 3. त्याच्यात सराव संचात आपल्याला काय कोन दिलेले आहेत ते कोन काढायचे आहेत आणि त्याचे काय दुभागायचे आहेत. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर बघू. जरा 8व्यामध्ये दिलेलं आहे काय कंपास पेटीतील साधनांची ओळख व उपयोग. तर हा दिसतोय तुम्हाला, ह्याला काय सांगतात, कंपास सांगतात. आणि ही जी आहे नंबर 0 1 2 3 4 5 6 7 8 9 10 15पर्यंत ही काय आहे, ह्याला आपण काय सांगतो, मोजपट्टी म्हणजेच पट्टी आपली. आणि 0 ते 1च्या दरम्यान किती रेषा असतात, 10 रेषा असतात. म्हणजेच मोजल्या, जर तुम्ही तुमच्याकडे पट्टी असेल तर तुम्ही मोजून बघा किती आहेत, 10 आहेत. ह्याला काय सांगतात, मोजपट्टी. ह्याला काय सांगतात, कंपास सांगतात. आणि हा काय आहे आपला कंपास बॉक्स असेल तर तुम्ही बघितला असेल, ह्याला काय सांगतात, कोनमापक सांगतात. तर या साधनांचा उपयोग करून आपल्याला काय काढायचे आहेत, कोन काढायचे आहेत आणि तो कोन दुभागायचा. म्हणून ह्या सर्व वस्तूंची तुम्हाला माहीत असणे आवश्यक आहे. म्हणून ह्याला कंपास सांगतात, ही जी आहे ह्याला मोजपट्टी सांगतात आणि हा जो आहे ह्याला काय सांगतात, कोनमापक सांगतात. चला तर बघू, प्रश्न बघू, कोन काढू आणि त्याला दुभागू. प्रश्न पहिला काय दिलेलं आहे, कंपास पेटीतील योग्य साहित्य वापरून खालील कोन काढा. कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा. किती, त्याच्यातला पहिला प्रश्न दिलाय काय 50 अंशाचा कोन काढायचा आपल्याला. तर चला सुरुवातीला आपण 50 अंशाचा कोन काढू. त्याच्यासाठी एक तुम्ही रेषाखंड काढून घ्या. त्या रेषाखंडाला नाव द्या ए आणि बी. त्याच्यानंतर कोन मापक घ्या. हा बरोबर 90 अंशावरनं सरळ आलेली रेषा आणि आडवी रेषा कुठे छेदतात तिथे तो बिंदू कुठे ठेवा, एवर ठेवा. आणि आडवी रेषा बरोबर जी रेषा मारली त्याला तंतोतंत जुळली पाहिजे. आणि उजव्या बाजूपासून मोजायला सुरुवात करा. किती अंश, 50 अंश. 10 20 30 40 आणि 50 म्हणून कुठे हा इथे येतोय. म्हणून जो आपण टिंब मारला तिथून काय एक सरळ रेषा मारणार. म्हणजेच हा आपला काय झाला, 50 अंशाचा कोन झाला. आणि नंतर काय सांगितलं, कंपास व पट्टीचा उपयोग करून तो दुभागा. कंपास आपला काय आहे, कंपास. ह्याच्याने काय करायचं, दुभागायचं, म्हणजेच कोन दुभागायचं आहे. तर कोन दुभागण्यासाठी आपण आपल्या सोयीनुसार अंतर घ्यायचं आणि जो आपण वरती कंस मारलाय त्याला आपण नाव देऊ, काय देऊ, सी देऊ. आणि हा बी आहे. ए सीला कंस काढा आणि ए बीला सुद्धा कंस काढला. त्याच्यानंतर थोडंसं अंतर वाढवा, कंपासचं थोडंसं अंतर वाढवा. जे कंस छेदलेत तिथे ठेवा, पुढे कंस मारा. ए बीवर जो कंस छेदलेला आहे तिथे कंपासचं टोक ठेवा, पुढे कंस मारा. इथे पण जरा टाक मारून घेऊ. आणि कुठे छेदतात, दोन्ही कंस कुठे छेदले, इथे छेदले. आणि बरोबर ए मधून त्या बिंदूतून बरोबर न्या. म्हणजेच काय झाला, आपला हा कोन दुभागला आपण. अशा प्रकारे हा कोन दुभागता येतो. दुसरा प्रश्न त्याच्यातला, आपल्याला काय कोन काढायचे नाही, त्याचा दुभागायचा आहे. त्याच्यातला दुसरा प्रश्न, किती अंशाचा कोन घ्यायला सांगितला, 115 अंशाचा कोन. त्याच्यासाठी सुरुवातीला आपल्याला काय करावं लागेल, एक रेषाखंड काढून घ्यावा लागेल. सोयीस्कर एक रेषाखंड काढून घ्या. अंतर काही सांगितलेलं नाही, सोयीनुसार घ्या. किती, त्याला नाव द्या
बी आणि सी नाव द्या आणि किती अंशाचा कोन काढायचा आपल्याला 115 अंशाचा कोन काढायचा आहे। तर बरोबर मी मागे ठेवला तसाच बरोबर बी वर ठेवणार कंपास 90 वरनं जी रेषा सरळ रेषा येते ती आणि ही आडवी रेषा बरोबर तंतोतंत जुळली पाहिजे आणि मोजणार कुठून उजव्या बाजूपासून कारण आपण बी कोन 115चा काढतो म्हणून 10 20 30 40 50 60 70 80 हा 90 झाला 100 100 नंतर इथे बघा ही दिसते मधली रेषा ही काय आहे 115 अंशाची म्हणून इथे आपण 115 वर बरोबर डॉट करणार आणि बी मधून सरळ रेषा काढू त्या बिंदूतून म्हणजेच हा किती अंशाचा कोन झाला हा किती अंशाचा ह्याला नाव देऊ आपण ए हा किती अंशाचा कोन झाला 115 अंशाचा कोन झाला आणि हा काय करायचा आपल्याला दुभागायचा कोणी कंपास व पट्टीचा उपयोग करून कंपास हा आहे आपला ह्याच्याने आपल्याला काय करायचं आहे दुभागायचं तर सोयीस्कर अंतर घेऊन जो ए बी आहे किरण मारलाय त्याला एक कंस मारा तसंच बीसीला सुद्धा कंस मारा थोडंसं अंतर वाढवा आणि ज्या उजव्या बाजूच्या वरती काय करा कंस काढा आणि बीसीवर जो कंस छेदलेला आहे तिथे कंपासचं टोक ठेवा आणि वरती कंस काढा एकमेकाला जिथे छेदतात कुठे छेदतात हे इथे छेदतात बी मधून सरळ काय करा रेषा काढा म्हणजेच काय केलं आपण असं हा आपला झाला ह्याला नाव देऊ शकता डी देऊ शकता हा काय केला आपण 115 अंशाचा कोन दुभागला तिसरा काय दिलाय 80 अंशाचा कोन काढायचा आहे चला तर काढून घेऊ आपण 80 अंशाचा कोन एक रेषाखंड काढा तुमच्या सोयीनुसार तुम्हाला वाटेल तेवढा लांब घेऊ शकता नाव देऊ शकता पी क्यू आता पी बिंदूतून आपल्याला 80 अंशाचा कोन काढायचा आहे पी वर कंपास कोन मापक ठेवणार बरोबर पी वर आणि उभी 90 अंशातून येणारा रेषा उभी रेषा आणि आडवी रेषा तंतोतंत जुळलेलं असं घेणार आणि उजव्या बाजूपासून मोजायला सुरुवात करणार 80 कुठे तर 10 20 30 40 50 60 70 आणि 80 80 कुठे येतोय हा इथे पी मधून सरळ काय करा या बिंदूतून सरळ काय करा या बिंदूतून एक अशी रेषा काढा हा काय झाला आपला हा काय झाला 80 अंशाचा कोन आणि तो काय करायचा आहे कंपासच्या सहाय्याने आणि पट्टीच्या सहाय्याने काय करायचं आहे दुभागायचं आहे सोयीस्कर अंतर घ्या ह्याला नाव देऊ पहिले तर आपण ह्याला काय देऊ नाव आर आणि पी आरला जो आपण किरण मारलेला त्याला छेदेल असा कंस काढू आणि तेच अंतर न हलवता पी क्यूला सुद्धा कंस काढू आणि त्याच्यापेक्षा थोडंसं अंतर वाढवू आणि जे आपले आर पी आरला कंस छेदलेला तिथे कंपासचं टोक ठेवू आणि वरती काय करू आपण कंस काढू तेच अंतर न हलवता पी क्यू वर जो कंस छेदलेला आहे तिथे कंपासचं टोक ठेवू आणि कंस काढू कुठे छेदतात इथे छेदतात इथून काय करू आपण पी मधून एक सरळ रेषा मारू हा काय केला आपण कोन 80 अंशाचा कोन आपण काय केला याला नाव देऊ एस हा काय केला मी कोन दुभागला चौथा प्रश्न काय दिलाय 90 अंशाचा कोन आहे तो काय करायचा दुभागायचा 90 अंशाचा कोन म्हणजेच किती काटकोन
तो काढायचा आपल्याला. सेम करायचं, रेषाखंड काढा. नाव द्या तुम्ही, BC द्या. तुमच्या मर्जीने तुम्ही नाव देऊ शकता. कोन मापक घ्या. बरोबर तंतोतंत जुळलेला असा उभी रेषा आणि आडवी रेषा बीवर ठेवा आणि मोजा. किती अंशाचा? 90. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि हा 90. आणि काय करा, जो आपण बिंदू मारून घेतला तिथून काय करा, सरळ रेषा मारून घ्या. मारली आणि हा तुमचा जो झाला हा काय आहे, 90 अंशाचा कोन आहे. आणि तो काय करायचा आहे, दुभागायचा आहे. दुभागणार कसं? बीवर, सॉरी आपण नाव द्यायला विसरतो. इथे काय देऊ, ए देऊ आणि बीवर कंपासचं टोक ठेवून सोयीस्कर अंतर घेऊन BCला कंस मारू आणि ABला सुद्धा कंस मारू. त्याच्यापेक्षा थोडंसं अंतर वाढवू. आता ABवर जो कंस मारलेला आहे त्याच्यावर कंपासचं टोक ठेवू. उजव्या बाजूला वरती कंस काढू. BCवर पण जो कंस छेदलेला आहे तिथे कंपासचं टोक ठेवू आणि कंस काढू. आणि कुठे छेदतात? इथे छेदतात दोन्ही कंस. बी मधून काय करू, सरळ रेषा मारू त्या कंस छेदलेल्या त्याच्यातून. हा काय झाला, आपल्याला नाव देऊ आपण D देऊ. म्हणजेच हा कोन आपण काय केला, 90 अंशाचा कोन काय केला, दुभागला. आणि इथेच आपला सराव संच 3 संपलेला आहे. आणि आकृत्या कशा काढायच्या ते आपण शिकलेलो आहेत. आणि तुम्हाला जर शिकवलेलं आवडत असेल, समजत असेल तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा. धन्यवाद.